दिलजीत दोसांझ म्हणतात, मी कलाकार आहे, मला पॉलिटिक्स पासून वेगळे ठेवा. पाब्लो पिकासो गुर्निया पेंटिंग मधून युद्धावर टीका. चार्ली चॅप्लिन द ग्रेट डिक्टेटर मधून हुकुमशाहीवर टीका. सफदार हाशमी रस्त्यांवरच्या नाटकांमधून सत्तेवर टीका. अण्णाभाऊ साठे वंचित समाजाचा आवाज बनले. नामदेव ढसाळ कवितेतून व्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर टीका. विजय तेंडुलकर नाटकांमधून सत्ता आणि समाज व्यवस्थेवर टीका. एम.एफ. हुसेन चित्रांमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारणावर टीका. नसीरुद्दीन शाह, अमोल पालेकर, प्रकाश राज हे फक्त कलाकार नाहीत, प्रश्नही विचारतात. इतकंच काय, 12 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी, जुही चावला, अक्षय कुमार हे सुद्धा महागाईवर बोलायचे आणि स्वतः दिलजीत दोसांझ यांनी फार्मर्स प्रोटेस्टला सपोर्ट दाखवला होता, तेव्हा तेही पॉलिटिकल होतेच. आज कलाकार असो किंवा मला तर पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही म्हणत स्वतःला कूल समजणारे प्रिव्हिलेज्ड इग्नोरंट. तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही याचा अर्थ पॉलिटिक्सला तुमच्यात इंटरेस्ट नाही असं होत नाही आणि तुम्ही तोपर्यंतच पॉलिटिकल असणं अफोर्ड करू शकता जोपर्यंत पॉलिटिक्समुळे तुमचे नुकसान होत नाही. प्रत्येक कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावीच असा नियम नाही, पण इतिहास सांगतो जेव्हा समाजामध्ये मोठे बदल झाले तेव्हा कलाकारांनी गाणं, नाटक, कविता, चित्रपट यातून आपली ठाम भूमिका मांडली.